सिर्फ सांसें चलते रहने का नाम ही जिंदगी नहीं है। आँखों में कुछ सपने और दिल में कुछ उम्मीदें होनी चाहिए। हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। जर समजा एक्झाम पूर्वीच तुम्हाला पेपरमधले सगळे प्रश्न माहीत असतील तर तुमचा स्कोर किती छान येईल ना। प्रश्न थोडासा विचित्र वाटतोय ना, पण हो, हे मी रिअल एक्सपिरियन्सवरून बोलते। रिअल एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा काही वॉरियर्स किंवा तुम्हीच जो अनुभव मला दिलेला आहे त्याच्यावरून मी हे बोलते। म्हणजे मी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं, मग ते 30 डेज चॅलेंजचे स्टुडंट असो किंवा रेग्युलर वॉरियर्स असो, मी सर्वांसाठीच सांगितलं होतं की आयोगाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्या पाहिजेत आणि आयोगाचे पेपर सोडवून त्याचं ॲनालिसिस केलं तर त्याची तुम्हाला सगळ्यात जास्त हेल्प होईल। कशासाठी? तर येणाऱ्या पेपरमध्ये क्वालिफाय होण्यासाठी। काही जणांनी मला असं सांगितलं की मॅडम आम्ही ऑलरेडी हे पेपर सोडवलेत। काही जण असे असतील ज्यांनी ऑलरेडी 2018-19चा अटेम्प्ट दिला असेल आणि आता परत एकदा ते अटेम्प्ट देणार असतील। मग मला एक गोष्ट सांगा, 2018चा 2019चा यापैकी कोणताही एक पेपर तुम्ही मे बी एक्झाम देताना सोडवला असेल किंवा तुम्ही त्यानंतर ज्यावेळेला एक्झामची डेट आधीच म्हणजे एक्झाम 2020मध्ये होणार होती त्यावेळेला कदाचित तुम्ही सोडवला असेल किंवा तुम्ही जस्ट ॲनालिसिसचं बुक वाचलं असेल। कोणत्या का मार्गाने होईना, पण हे सगळे प्रश्न एकदा तुमच्या नजरेखालून गेलेले आहेत। एकदा किंवा दोनदा, कदाचित त्याहीपेक्षा जास्त वेळा काही जणांच्या नजरेखालून गेलेले आहेत। याचाच अर्थ हे सगळे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत। मग हे सगळे प्रश्न तुम्हाला माहीत असतानाही जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा तोच पेपर सोडवायला घेता तेव्हा तुमचा स्कोर पैकीच्या पैकी का येत नाही किंवा तेव्हा तुमचा स्कोर तुम्ही क्वालिफाय व्हावं एवढा का येत नाही, याचा विचार कधी तुम्ही केलाय का? बरेच वॉरियर्स आहेत ज्यांना मी क्वेश्चन पेपर सॉल्व करायला सांगितलं होतं आणि स्पेसिफिकली आयोगाचे प्रश्न जे आहेत, आयोगाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या मी सर्वात आधी सोडवायला सांगितलं होतं। पण ज्यावेळेला मी रिझल्ट पाहिला किंवा ज्यावेळेला मी त्यांचा स्कोर पाहिला, कारण मी पेपर सोडवायला सांगण्यापूर्वी मला काही जण बोलले होते की मॅम आम्ही तर हे पेपर्स ऑलरेडी सोडवलेले आहेत। मग जर तुम्ही ऑलरेडी पेपर सोडवलेले असतील म्हणजेच तुम्हाला प्रश्नपत्रिका माहीत असेल, तुम्हाला प्रश्न माहीत असतील, तर अर्थात तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम ते पेपर सोडवाल किंवा ते प्रश्न सोडवाल तेव्हा तुमचे ऑलमोस्ट सगळे बरोबर यायला पाहिजेत। निगेटिव्ह मार्किंगमध्ये तुमचे मार्क्स जायलाच नाही पाहिजे, पण तरीसुद्धा त्याच्यानंतर जो मी स्कोर पाहिला तर तो मला तितकासा सॅटिस्फॅक्टरी वाटला नाही। तुम्ही म्हणाल हे मी चिमूटभर म्हणजे स्टुडंट्सबद्दल बोलते, फार थोडे स्टुडंट्स असतील ज्यांच्याबद्दल मी हे बोलते, पण तुम्ही एकदा स्वतःला टेस्ट करून पहा। तुम्ही सुद्धा यापूर्वी सोडवलेली कोणतीही टेस्ट, आयोगाचा पेपर पुन्हा एकदा सोडवायला घेऊन पहा। तुम्हाला 80-90 मार्क्स मिळत आहेत का? चेक करा, नाही मिळणार। मी इथे तुम्हाला निगेटिव्ह अजिबात बोलत नाही आहे, मी फक्त इथे तुमची चूक जी आहे ती तुमच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करते। तुम्ही म्हणाल की आम्ही पेपर सोडवतो ही आमची चूक आहे का? अजिबात नाही। तुम्ही पेपर सोडवता पण पेपरचं ॲनालिसिस व्यवस्थित करत नाही, ही तुमची चूक आहे। काही लेक्चर्स 30 डेज चॅलेंजमध्ये मी घेतलेत आणि 30 डेज चॅलेंजमध्येच का, काही लेक्चर्स मी यापूर्वी वॉरियर ऑफिसरवरती अपलोड केलेले आहेत जिथे मी तुम्हाला पुराव्यासहित स्पष्ट करून दाखवलेलं आहे की आयोग एकाच प्रश्नावरून पुढे कशा पद्धतीने प्रश्न विचारत असतो। तुम्ही एका प्रश्नाचं ॲनालिसिस केलेलं असेल तर पुढचे कितीतरी वर्ष त्याच प्रश्नावरून, त्याच प्रश्नाच्या ॲनालिसिसवरून प्रश्न बनत असतात आणि तिथूनच आपल्याला आयोगाचे महत्त्वाचे टॉपिक कळत असतात। पण आपल्याला एक वाईट सवय असते, माझं हे राहिले वाचायचं, माझं ते राहिले, माझं काय काय राहिले हे आपण पाहत असतो आणि हे आपण स्वतःचं स्वतः पाहत नाही, आपण इतरांना विचारतो की मी हे करू का, मी ते करू का, मी ते करू का। प्रत्येकाचा या परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, प्रत्येकाची अभ्यासाची पद्धती वेगळी असते, पण त्याचबरोबर प्रत्येकाची बुद्धिमत्तासुद्धा वेगळी असते। प्रत्येकाची जी अंडरस्टँडिंग हे असते, कपॅसिटी असते ती वेगळी असते। ठीक आहे, काही जणांना एकदा वाचलं की लगेच समजतं, काही जणांना एकदा वाचून नाही समजत। हे सगळे मुद्दे एका बाजूला राहतात। असं अजिबात नाही आहे की तुम्हाला जर MPSCमधून क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्ही 90% वाले 95% वाले स्टुडंट असायला हवे। तुम्ही अगदी 40-45% वाले जरी स्टुडंट असाल तरीसुद्धा तुम्ही MPSC थ्रू पोस्ट मिळवू शकता, हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला पाहिजे। कारण असे खूप स्टुडंट आहेत जे ॲकॅडमिक्समध्ये खूपच जास्त पुअर होते, म्हणजे अगदी ज्याला आपण ढकलत ज्यांना पुढे आणलेलं आहे असे जे विद्यार्थी असतात, असे विद्यार्थी टॉप करू शकतात। याची बरीचशी जिवंत उदाहरणं तुमच्यासमोर आहेत। मग तुम्ही कशाची वाट पाहताय? तुम्हाला असं वाटतं का की मला काहीच येत नाही
किंवा मग मी सोडवतोय प्रश्नपत्रिका पण तुम्ही फक्त समाधानासाठी सोडवताय का, की हां मी हे सगळं केलं होतं पण तरीसुद्धा माझा स्कोर येत नाही आहे, म्हणजे जे लोक सांगतात की प्रश्नपत्रिका सोडवा, ॲनालिसिस करा, ते खोटं बोलतात. हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही करताय का? नाही. प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कसं करायचं आणि का करायचं, त्याचा फायदा काय होतो, याच्यातून तुम्ही कसे क्वालिफाय होऊ शकता, हे मी वारंवार सांगितलेलं आहे. मागच्याच महिन्यामध्ये मी याच्यावरती एक स्पेसिफिक असा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितले की ॲनालिसिस कसं करायचं आहे, का करायचं आहे, त्याचा फायदा काय आहे, आयोग आपल्याला कसा एकच कंटेंट आहे त्याच्यावरतीच आयोग आपल्याला वारंवार प्रश्न विचारत आहे. एकच कन्सेप्ट असते, त्याच्यावरतीच 3-4 वर्ष प्रश्न आलेला असतो, पण आपण ती कन्सेप्टच शोधत नाही. का नाही शोधत? आपल्या नजरेखालून गेलेली असते, पण आपल्याला समजत नाही की आयोगाने हे विचारलेलं आहे. आणि जरी आपण ते शोधलं तरी आपण ते तेवढ्यापुरतंच ठेवतो, आपण ते पुढे अभ्यासापर्यंत नेत नाही. मी यापूर्वीही सांगितले, जेव्हा मी 30 डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटना सांगितलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हीसुद्धा हे फॉलो करा, याचा फायदा तुम्हाला होईल. आणि जे चॅलेंजमध्ये स्टुडंट होते त्यांना याचा फायदा झालेला आहे. असे काही स्टुडंट आहेत जे चॅलेंजमध्ये नाहीत पण जे पर्सनली मला अप्रोच करतात, त्यांनासुद्धा त्याचा म्हणजे खूप छान फायदा झाला आहे, ते त्यांनी मला सांगितलं पण. तुमच्या चुका तुम्ही शोधा. जर तुम्ही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तीच चूक करत असाल तर तुम्ही स्वतःच्याच पायाने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती दगड मारून घेताय. हेच मी तुम्हाला सांगेन. हे लेक्चर बनवण्याचं कारण एवढंच आहे की एक्झामला अजून आपण म्हणू शकतो की 1 महिना आहे, ठीक आहे, कंबाईंड एक्झामबद्दल मी बोलते. अजून तुमच्याकडे 1 महिना तरी आहे. या 1 महिन्यामध्ये मी अजूनही तुम्हाला सांगते, जर तुम्ही आयोगाचे पेपर्स अजूनही सोडवले नसतील, ॲनालिसिस केलं नसेल तर करा. पण ते सोडवणं आणि ॲनालिसिस करणं म्हणजे कसं, ॲनालिसिस म्हणजे काय, हा व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हवं तर मी त्याची लिंक जी आहे ती सजेशन बॉक्समध्ये देईन, तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये ती मिळेल वरती, किंवा मी व्हिडिओच्या खाली पण त्याची लिंक जी आहे ती देईन. प्लीज पेपर सोडवून ॲनालिसिस करा. आणि मी सुरुवातीलाच हा प्रश्न विचारण्याचं कारण हेच आहे, जर तुम्हाला 2019चा पेपर पूर्ण माहिती आहे, सगळे प्रश्न माहिती आहेत आणि तीच टेस्ट मी तुम्हाला आत्ता सोडवायला बसवलं, तुमचा स्कोर काय आला समजा 45, 50, 60, 65 एवढा स्कोर आला, तर तुम्ही त्याच्यावरती खुश असता. तुम्ही काय म्हणता माहिती आहे की एवढा छान माझा स्कोर आला आहे, किंवा तुम्ही असं म्हणता की हा पेपर मी ऑलरेडी सोडवला आहे म्हणून माझा स्कोर एवढा छान आला आहे. पण जो पेपर तुम्ही ऑलरेडी सोडवला आहे, जो पेपर तुम्हाला माहिती आहे, त्या पेपरमध्ये 60-65 स्कोर चांगला नाही आहे, असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. कारण जर तो पेपर तुमच्या हाताखालून गेला आहे, त्यातले सगळे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही ऑलरेडी त्या सगळ्यांची उत्तरं पाहिली आहेत, तर मग तुम्हाला त्यातलं किती टक्के आठवतं आहे, म्हणजे तुम्ही ऑलरेडी पाहिलेला पेपर जर तुम्हाला फक्त 60% आठवत असेल, त्याच्यातही तुमचे निगेटिव्हमध्ये जर 15-20 जात असतील, म्हणजे 15-20 प्रश्न चुकत असतील, 15-20 सोडा, 12-13 प्रश्न जरी चुकत असतील, तरीसुद्धा तुम्ही थांबून थोडा विचार करण्याची गरज आहे की मी खरंच योग्य पद्धतीने पेपर सोडवलेत का, मी खरंच त्याचं ॲनालिसिस व्यवस्थितपणे केलेलं आहे का. तुम्ही ॲनालिसिसमध्ये चुकत आहात, ठीक आहे. त्यामुळे ॲनालिसिस कसं करायचं हे पहा आणि त्यानुसार ॲनालिसिस करा. अजूनही काही दिवस तुमच्याकडे आहे, थोडा वेळ लागेल, पण आयोगाचा पेपर होईपर्यंत आयोगाचे मागचे क्वेश्चन पेपर्स सॉल्व करा. काही जण म्हणतात की आम्ही ॲनालिसिसचं बुक घेतलं आहे आणि आम्ही ते वाचतोय, पण त्याच्यातलं किती टक्के तुमच्या लक्षात राहतं, दॅट इज इम्पॉर्टंट. जर तुम्हाला वाचलेला प्रश्न, त्याचे पर्याय आणि त्याचं उत्तर जसंच्या तसं जर तुम्हाला आठवत नसेल, जे तुम्ही 15 दिवसापूर्वी वाचलेलं आहे किंवा जे तुम्ही महिन्यापूर्वी वाचलेलं आहे, जो पेपर तुम्ही सोडवला आहे तो जसाच्या तसा जर तुम्हाला आठवत नसेल, तर जो कंटेंट तुम्ही वाचला आहे, जे तुम्ही पुस्तकातून वाचले, ते तुम्हाला आठवेल याची गॅरंटी काय. तुम्हाला समजते, मी यापूर्वी 1000 वेळा तुम्हाला सांगितले, तुम्हाला एक्झामच्या दिवशी काय करायचं आहे, एक्झॅक्टली तुमची कृती काय असणार आहे, त्याची प्रॅक्टिस तुम्ही आज करा. तिथे जे करायचं आहे ते सोडून जर तुम्ही दुसरं काहीतरी करत असाल तर ते चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, स्कोर कमी येत असेल तर त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका. मी लवकरच एक व्हिडिओ घेऊन येत आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन जर स्कोर कमी येत असेल तर काय करायचं, किंवा स्कोर कमी येतोय म्हणून येणारं टेन्शन जे आहे ते कसं टाळायचं, याच्याबद्दल मी त्या व्हिडिओमध्ये गाईड करेन. पण तुम्हाला जर त्या व्हिडिओची गरज वाटत असेल तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, त्याच्यावरचा व्हिडिओ मी 100% अपलोड